नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 4 नोव्हेंबर 2025। तर पुढील हवामान अंदाज आपला हा 15 डिसेंबरपर्यंतचा आहे। या 15 डिसेंबरपर्यंत कोणत्या तारखेला आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या तारखेला थंडी कडाक्याची थंडी येणार आहे, आपण या अंदाजामध्ये आपण अंदाज देणारच आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या चॅनलला ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्या शेतकऱ्यांसाठी की जे आपण अंदाज दिलेला होता एका महिन्यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी अंदाज दिलेला होता आणि जोरदार पाऊस येणार, 5 ऑक्टोबर रोजीच आपण सांगितलं होतं की जोरदार पाऊस येणार। त्यावेळेस मात्र अंदाज कोणाचेच नव्हते। त्यावेळेस अंदाज कोणाचेच नव्हते की 22 ऑक्टोबरपासून जोरदार पाऊस येणार आणि 20 ऑक्टोबरपर्यंत सुद्धा जोरदार पाऊस येणार असे अंदाज नव्हते। 21 पासून मात्र 20 संध्याकाळपासून त्यांचे अंदाज बदलले, पण आपण आपल्या अंदाजावर ठाम राहिलो होतो। म्हणून आपल्या काही ज्या शेतकऱ्यांना आपला पहिल्यापासून जे आपले अंदाज बघतात, बऱ्याच अशा शेतकऱ्यांनी आपला अंदाजावर विश्वास आहे किंवा जे पहिल्यापासून बघतात त्यांना अनुभव आहे, त्या शेतकऱ्यांनी दीपावलीमध्ये सुद्धा कापूस घरामध्ये आणला, हे मला एक त्याच्याबद्दल आनंद वाटतो। कारण दीपावलीच्या सणामध्ये तसं तर वेचणी करण्यास खूप अवघड असतं, कारण बाहेरचे तर कोणी भेटत नाही आणि घरचेही कामास करण्यास तयार नसतात, कारण दीपावलीचा सण असतो। पण काही शेतकऱ्यांनी इलाज असतो, दीपावलीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी कापूस वेचला आणि त्यांचा कापूस सुद्धा घरी आला, हे मत आनंदाची आहे। आणि सध्या जर पाहिलं तर अजून सध्या बघा शेतामध्ये चिखल आहे, हे पाऊस पडलेला त्याच्यामध्ये 28, 29, 30 तारखेला पाऊस पडला होता। इथं सध्या अजून 5 चिखल आहे, अशी परिस्थिती ही पहा, खूप चिखल आहे अजून हे असं। आणि ह्याच्यामध्ये अजून 4-5 दिवस वापसा होणार नाही अशी परिस्थिती अजून बऱ्याच ठिकाणी आहे। आणि परवा दिवशी म्हणजे 1 तारखेला पण बऱ्याच भागामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडला। वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडला। आणि पुढचे वातावरण जर पाहिलं तर पुढच्या वातावरण अजून 6 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण आहे, पण तुरळक ठिकाणी वातावरण आहे, सर्वदूर पावसाचं वातावरण नाही ह्या भागामध्ये। म्हणजे एकंदर जर पाहिलं तर सर्वदूर पावसाचं वातावरण नाही। आणि ज्या प्रकारे आज 24 पासून पुढे 24, 25, 26, 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत जे पाऊस पडला तसं वातावरण इथून पुढे नाही आहे। तर थंडी कधी येणार हे पण आपण अंदाज सर्वात प्रथम सांगितलं होता बघा। थंडी कधी येणार पण अंदाज आपण सर्वात प्रथम सांगितलेला होता, तो सांगितला होता आपण 10 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये कडाक्याची थंडी येईल। अगदी त्याच प्रकारे आता अंदाज सर्वांचे येत आहेत की 10 नोव्हेंबरपासून कडाक्याची थंडी येईल। आता पुढचा पाऊस कधी येणार हे सुद्धा आपण सर्वात अगोदर अंदाज सांगितला होता, म्हणजेच डिसेंबरमध्ये सर्वात अगोदर आपण अंदाज सांगितला होता डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता केव्हा आहे। तर आपण 1 डिसेंबर दिलेली तारीख आहे, 1 डिसेंबर, त्याच्यामध्ये 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतात। हे आपण असा पहिल्यापासून डिफरन्स दिलेले हे आपण 10-12 दिवसापूर्वी सांगितलेले होते 1 डिसेंबर। अगदी बघा आता थोड्याफार प्रमाणामध्ये थोडे अंदाज त्या माझ्या अंदाजाकडे ओढू लागले आहेत, ही परिस्थिती झालेली आहे। तर काय आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण अचूक अंदाज कळणार आहेत आणि समजणार आहेत। आणि आपले जे अंदाज आहेत की जे की 2024 मध्ये आपण 25चा अंदाज दिलेला होता, 25चं पाऊसमान कसं राहणार आहे अगदी तो पण अंदाज अचूक तंतोतंत उतरलेला आहे। नदी नाले नद्यांना महापूर येतील आपण असे सांगितले होते 2025ला। अगदी त्या प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। जवळपास 80 ते 90% पिकं हे पाण्यापासून कमकुवत झाली, पाण्यापासून उतार आले नाही। फक्त 10-20% भागामध्येच चांगला त्यांना थोडाफार मनावा तसा पाऊस भेटला, पण सगळ्यात 90% भूभागापर्यंत पाऊस हा एकदम जास्त स्वरूपामध्ये, जे की पाऊस सरासरीपेक्षा अधिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस यावर्षी पडला होता। एवढा पाऊस आपण सुद्धा सांगितलेला होता। पूर आणि महापूर ह्याच्यामधला फरक तर सर्वांना समज असते। पूर म्हणजे साधारण पाऊस असतो, पूर म्हणजे साधारण त्याच्यामध्ये धोक्याच्या पातळीपर्यंत, जास्त धोक्याच्या पातळीच्या वर येत नाही। आणि महापूर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, महापूर हा 10 ते 20 वर्षामधून एखाद्या वेळेस येत असतो। अशी महापुराची स्थिती आपण सांगितली होती 24 डिसेंबर 2024 रोजी। बघा तो पण अंदाज आपला अचूक उतरलेला आहे। आणि आता पुढचे म्हणजे अवकाळी पावसाचे देखील सर्व अंदाज आपले अचूक उतरलेले आहेत। फक्त तुम्ही सबस्क्राईब, जे आपल्या अंदाजाच्या मनाने सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्याला थोडेफार कमी आहेत, की जेणेकरून तुम्ही अंदाज ऐकता आणि त्यात पुन्हा लगेच विसरता की